अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुस्मरण हे केव्हाही आवश्यक असतं. हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं ते गुरूंमुळे. आज आपण 4 नंबर आकडा 4 वर बघणार आहोत. 4 नंबर आपल्या जन्मतारखेत आला किंवा तो नसेल किंवा तो जास्त वेळा असेल, मल्टिपल टाइम्स असेल, तर त्याचे प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे होत असतात. त्याचे रिपरकशन्स जे आहेत ती वेगळी असतात. त्याचा मानवी जीवनावर परिणाम वेगळा असतो. तो वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे भिन्न भिन्न प्रकारे वागतो. एक तर स्वतःचं आयुष्य बनवतो, नाही तर स्वतःची कबर स्वतःच खणतो. हे प्रत्येक आकड्याच्या बाबतीत हेच सत्य आहे. तरीही पुन्हा एकदा सांगतो, जन्मतारीख म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष. कुठेही ह्याच्यामध्ये 4 नंबर दिसला तरी तो 4 नंबर धरला जातो. 4 एप्रिल 2004 मध्ये 3, 4 तर तसे येतात किंवा मग यांच्या टोटलने आलेले 4 नंबर असं धरा. 4 तारीख, 13 तारीख, 22 तारीख असं तारखांच्या याने बघितलं तर दिवसाचे 4 पण मिळतात आपल्याला. वर्षाचे टोटलमध्ये आले तर 4 किंवा वर्षामध्ये आलेला 4 असेल, 2004 मध्ये 4 येतोच एकदा. महिना एप्रिल असेल तरी 4 येतो, 4 तारखेलाही 4 येतो. असं विविध प्रकारे आम्ही काढत असतो की किती वेळा तो 4 येतोय आपल्याकडे. पण काही काही अशा जन्मतारखा असतात त्याच्यामध्ये 4 नंबर कसाही येत नाही. म्हणजे तसाही जन्मतारखेत 4 नसतो, पण त्याच्या बिरजा करून सुद्धा 4 येत नाही. तुम्ही परत तरीच म्हणाल की हे काही आपल्या हातात असतं का? हो, आपल्याच हातात असतं, पण ते गतजन्मात होतं. आता फक्त हा जन्म काढायचा आहे. आणि आपण हेच समजून घेण्यासाठी ही व्हिडिओ काढतोय किंवा आपण हे सगळे प्रयत्न काय करतोय की काहीतरी माझ्यामध्ये आहे जे माझं आयुष्य घडवतं किंवा बिघडवतं. म्हणून या चॅनलचं नावच असं आहे, तुझे आहे तुझं पाशी. तुम्हालाच आहे माहिती आहे की तुम्ही काय आहात ते. तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही, हा एक दुसरा भाग होतो. आणि तुम्हाला माहितीच नाही, हा तिसरा भाग होतो. कुठे थांबायचं आणि कुठे चालू करायचं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तुमचा आतला जो विवेक आहे तुम्हाला सांगत असतो, तुम्ही ऐकत नाही ही गोष्ट वेगळी, तुम्ही दुर्लक्ष करता ही गोष्ट वेगळी, तुम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही ही गोष्ट वेगळी. तर असा हा 4 नंबर. 4 नंबर असलेले लोक काय असतात? मेहनती असतात, कमिटेड असतात. कमिटेड म्हणजे काय? एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करेपर्यंत त्यांचं पूर्ण लक्ष त्याच्यात असतं. एखादं काम करायला त्यांना दिलं आणि त्या 4 नंबर त्यांच्या जन्मतारखेत असला तर ते कुठल्याही लेवलला जाऊन ते काम पुरं करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहतात, जबाबदारी स्वीकारतात आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडतात. याला इंग्लिशमध्ये सेल्फ एम्पॉवरमेंट म्हटलं जातं. तर काय आहे सेल्फ एम्पॉवरमेंट? तर एखादा शेतकरी आहे आणि तो जातोय त्याच्या शेतामध्ये, लावण्या पेरण्या जे काही तो करतो त्याच्यामध्ये त्याला त्या चिखलात, त्या मातीत आणि त्या सगळ्या ते खतं असतील आणि अनंत गोष्टींमुळे त्याला त्याचे हात मैले करावे लागतात. मळतात हात, कपडे मळतात आणि त्याला त्याचा कंटाळा न येणं म्हणजे त्याच्या जन्मतारखेत 4 आहे. सिंपल, तुम्हाला कळावं म्हणून इतकं साधं सुद्धा उदाहरण तुम्हाला देत आहे. एखादा मुलगा क्लेरिकल लेवलला लागला बीकॉम होऊन, त्याला काही काम दिलं गेलं तर आकडेमोड करायचा त्याला कंटाळा न येणं म्हणजे तो सेल्फ एम्पॉवर्ड आहे. जॉब मिळत नाही म्हणून क्लेरिकल जॉबला आला आणि मग ते आकडेमोड बघितल्यानंतर कंटाळा करायला लागला, ते काम टाळायला लागला, तर त्याच्याकडे सेल्फ एम्पॉवरमेंट नाही. सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणजे काय? मला दिलेलं काम मी जबाबदारीने पार पाडणे, त्यासाठी होईल ती सर्व कामं मी करणं, त्याचा कंटाळा न करणं, त्याची जबाबदारी स्वीकारणं. चूक झाली तरी आपली जबाबदारी स्वीकारायची, बरोबर आलं तरीही आपण आहोतच. म्हणजे काय की ते काम नेटाने पार पाडणं. ज्यांच्याकडे 4 आहे ती माणसं सहसा कामामुळे नावाजली जातात. त्यांना काय मिळतं नाही मिळतं हा भाग वेगळा आहे बरं का. म्हणजे तुम्ही ते सगळ्या गोष्टी तिथे जोडायला जाऊ नका. आम्ही एवढं काम करतो आम्हाला काय मिळत नाही, त्याच्यात जाऊ नका. त्याच्यात अनंत इतर गोष्टी पण आहेत. 4 हा एकटाच आकडा नाही आहे जगामध्ये. 1 ते 9 मध्ये 4 आहे आणि कुंडलीतल्या 12 घरांमध्ये, 9 ग्रहांमध्ये, 27 नक्षत्रांना आणि 12 राशींमध्ये बरंच काही आहे ज्याच्यामुळे हे परिणाम मिळत नसतात. पण आपण आता फक्त 4 नंबरवर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपण म्हणतो की ज्याच्या जन्मतारखेमध्ये एकदा जरी 4 आला आणि तो एकदाच यावा,
तर असा माणूस जो आहे तो कमिटेड असतो. तो त्याचं काम नेटाने करतो, जबाबदारीने पार पाडतो, कमिटेड असतो, तो डेडिकेटेडली एफर्ट्स घेतो. अशी खूप मुलं माझ्या नजरेत येत असतात की सकाळी व्यवस्थित गाडीने, बसने, स्वतःच्या व्हेकलने जातात ऑफिसला, जबाबदाऱ्या स्वीकारून काम पार पाडतात. संध्याकाळी सगळं पार पडून व्यवस्थित रिपोर्टिंग करून मग शांत मनाने घरी येतात. एखादी चूक झाली असेल तर त्यांना घरी ती सारखी भोवत असते की हे कधी एकदा जाऊन मी नीट करतो. तर असं सगळं जे छान आहे कामाच्या बाबतीतलं, हा आकडा बेसिकली कामसू आहे बरं का. हा जेव्हा नसतो आणि हा जास्त असतो तेव्हा ते कामाव्यतिरिक्त काहीतरी आहे. माझ्याकडे आलेल्या माणसांमध्ये केसेसमधनं मला मानवी स्वभावाचा अभ्यास होत असतो. त्यावेळेला असे 4 नंबर असलेले जे माणसं येतात ना, त्यांचं बोलणं तसंच असतं. त्या बोलण्यावरूनच कळतं की हा माणूस किती कमिटेड आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात ना शक्यतो कामाच्या कुठल्या तरी हलगर्जीपणामुळे किंवा काही झाल्याला असे इन्सिडेंट्स, अशा घटना घडतच नाहीत. त्याचे आयुष्यातले राडे वेगळे असू शकतात दुसऱ्या कुठल्या मार्गातले, पण 4 आकड्यामुळे, कामामुळे त्याला कोणीतरी काही बोललं किंवा हाकललं की नोकरी गेली असं कधी सहसा होताना दिसत नाही. तो सगळ्यांना हवा असतो काम करण्यासाठी. तर असा हा 4 आकडा आहे. हा जन्मतारखेत नसलाच अजिबात. खूप अशा जन्मतारखा आहेत याच्यामध्ये 4 आकडाच येत नाही, चान्सच नसतो त्याला यायला. मग 4 नंबर नाहीच आहे म्हणजे हा सेल्फ एम्पॉवर्ड नाही आहे की नाही, हे कळलंच तुम्हाला. म्हणजे हा कमिटेड नाही आहे, म्हणजे हा इररिस्पॉन्सिबल आहे, बेजबाबदार आहे कामाच्या बाबतीत. त्याला कामावर जायचाच कंटाळा येतो, त्याला काम करायचाच कंटाळा येतो. एकंदर इतर कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड असेल, असं नाही की आळशीच असेल. किंवा जे विहित कर्म मिळालेलं आहे ते करायचा कंटाळा असतो. हे आपण खूप जनरलाइज बघतोय. मी तुम्हाला परत परत सांगतो, ह्याच्यामध्ये चर राशी, स्थिर राशी, द्विस्वभाव राशी आणि ह्या सगळ्यांचे अनंत परिणाम असतात. फक्त आणि फक्त मी 4 नंबरवर बोलतोय. ज्या वेळेला माझ्याकडे केसेस येतात आणि लोक सांगतात की आमचा चांगला चाललेला बिझनेस बसला, आमची रिकव्हरी होत नाही आहे, आमच्या मालाला किंमत येत नाही आहे, आम्हाला कॉम्पिटिशन वाढली आहे, आम्हाला नोकरीवानं कमी केलं आहे, आम्हाला प्रमोशन दिलंच नाही, आणि अशा अनंत प्रकार येत असतात. ते पहिला मी बघतो आधी यांच्या जन्मतारखेत 4 आहे का नाही आहे, आणि 70-80 वेळा तो नसतो. मग त्यांच्याशी बोलताना ते तर आपण किती कामसू आहोत आणि किती आपण रिस्पॉन्सिबली हे काम करत असतो हे पटवायचा प्रयत्न करत असतात. पण बघा, अंकशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, त्याचे जे रचयिता होते ऋषी, त्यांना काही देणं घेणं नव्हतं तुमच्याशी काही मारामारी नाही त्यांची की त्यांनी मुद्दामच तुमचा खोटा रिपोर्ट द्यायला. आतलं काय जे आहे ना ते हे आकडे सांगत असतात. एखाद्या मुलगा शेतकऱ्याच्या घरात जन्माला येतो आणि त्याला त्या मातीत हात घालायचा कंटाळा येतो, कारण त्याकडे 4 नंबर नसतो. मग तो आईला बापालाही सांगायला लागतो, आपण असं करूया, हॉटेल काढूया, हे करूया, ते करूया. पण तो जे सहज मिळालेलं आहे ते सांभाळायला ज्याची मानसिकता नाही आहे, तो हॉटेलमध्ये काय काढणार. तर याच्या बाबतीत आणखीन थोडं विस्ताराने आपण पुढच्या भागात बघू. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.